केम शो वरळी 2019 साली आदित्य ठाकरेंच्या बॅनरवर लिहिलेले हे शब्द. 2019 ला आदित्य ठाकरेंनी वरळीतून निवडणूक लढवली आणि त्यावेळी त्यांच्या प्रचाराचे बॅनर 6 भाषांमध्ये लागले. त्यातही उर्दू आणि गुजरातीमध्ये लागलेल्या बॅनर्सची प्रचंड चर्चा झाली. ठाकरे कुटुंबियांकडून पहिल्यांदाच कुणीतरी निवडणुकीच्या रिंगणात उतरत होतं. मनसेने उमेदवार दिला नाही, शिवसेनेनं जोर लावला आणि आदित्य ठाकरे 67,427 मतांनी विजयी झाले. वरळीचे आमदार झाले. 2024 ला सुद्धा आदित्य ठाकरेंनी वरळीमधून बाजी मारली, पण यावेळी त्यांचे लीड फक्त 8,000वर आलं होतं. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंनी आपली ताकद तयार केली, पण त्याआधी वरळीमध्ये 2 नेते भक्कम होते, सुनील शिंदे आणि सचिन अहिर. दोघेही ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार. यातले सचिन अहिर शिंदेच्या शिवसेनेत गेले, थेट विधान परिषदेच्या उपसभापती पदाचे उमेदवार झाले. ठाकरेंना हा मोठा धक्का ठरतो, कारण अहिरांच्या माध्यमातून शिंदेंनी फक्त मास लीडर मिळवला नाही, तर त्यांनी वरळीमध्ये आदित्य ठाकरेंचा गेम करायची आखणी केली आहे. अहिरांच्या प्रवेशाच्या निमित्ताने आदित्य ठाकरेंना पाडायचा गेम कसा सुरू झालाय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्यावी लागते. आदित्य ठाकरेंसाठी वरळी विधानसभा मतदारसंघ कसा सेव्ह करण्यात आला, तर 2019 मध्ये आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवतील हे नक्की झाल्यानंतर जोगेश्वरी, वांद्रे पूर्व, माहीम, वरळी आणि शिवडी अशा मतदारसंघांची शिवसेनेकडून चाचपणी करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला वरळी मतदारसंघ फायनल करण्यात आला. वरळीमधून 1990 पासून 2004 पर्यंत सलग 4 वेळा शिवसेनेचे दत्ताजी नलावडे आमदार झाले. इथला कामगार वर्ग, इथल्या चाळी ते इथे उभे राहत असलेले टॉवर्स, सगळीकडे शिवसेनेची ताकद होती. या ताकदीला हादरा बसला तो 2009 साली. मनसेच्या उमेदवारामुळे मतांचं विभाजन झालं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिन अहिर यांनी बाजी मारली. पण 2014 ला सचिन अहिर यांचा पराभव करत शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी बाजी मारली. शिवसेनेचा बालेकिल्ला पुन्हा शिवसेनेकडे राहिला. 2019च्या जुलै महिन्यात ट्विस्ट आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष असलेल्या सचिन अहिर यांनी हातावरचं घड्याळ काढलं आणि शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्यावेळी त्यांच्या प्रवेशाला आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित होते. आदित्य ठाकरेंचं कौतुक सुद्धा सचिन अहिर यांनी केलं होतं. आता या प्रवेशामुळे झालं काय, तर वरळी मधला सुनील शिंदे विरुद्ध सचिन अहिर हा संभाव्य सामना संपुष्टात आला. पण शिवसेनेने पुढचा डाव खेळला, तो शिंदे आणि अहिर यांना विधान परिषदेचा शब्द देऊन. ग्राउंडवर ताकद असलेले दोन्ही माजी आमदार आदित्य ठाकरेंच्या मागे उभे राहिले. त्या तिथे स्वतःचं पॉकेट असलेल्या मनसेने सुद्धा आदित्य ठाकरेंना पाठिंबा दिला आणि आदित्य ठाकरे सेफ मतदारसंघातून 67,000 मतांनी निवडून आले. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून 2021 मध्ये सुनील शिंदेंना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं आणि 2022 मध्ये सचिन अहिर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं. साहजिकच 2024 साठीही आदित्य ठाकरेंसाठी मतदारसंघ सेफ करण्यात आला, पण यावेळी त्यांचं लीड थेट 8,000वर आलं. पण आदित्य ठाकरे सलग दुसऱ्यांदा आमदार झाले. पण आता काय घडलं, तर या सेफ मतदारसंघामधून सचिन अहिर मायनस झाले. याचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी सचिन अहिर यांची ताकद समजून घ्यावी लागते. सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य, छगन भुजबळ यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख. पण सचिन अहिर यांची ओळख आणखी 2 गोष्टींमध्ये आहे. ते गँगस्टर अरुण गवळीचे भाचे आणि कामगार नेते. गवळीचा वरळी, शिवडी, भायखळा, माझगाव या सगळ्याच भागात प्रचंड प्रभाव होता. गिरणी कामगारांमध्ये शिवसेना लोकप्रिय होती, पण गिरणी कामगारांच्या मुलांमध्ये गवळीचं वलय होतं. प्रेमनगर, गांधीनगर, सिद्धार्थनगर, जिजामाता नगर आणि बीडीडी चाळींमध्ये अरुण गवळीचा थेट होल्ड होता, ज्याचा फायदा राजकीय समीकरणात अर्थातच सचिन अहिर यांना झाला. 2 टर्म शिवडीचे आमदार असलेले अहिर 2009 साली वरळीतून लढले आणि जिंकले सुद्धा. त्यानंतर त्यांनी इथला आपला होल्ड वाढवत नेला. संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीच्या माध्यमातून त्यांनी तरुणांमध्ये लोकप्रियता वाढवली. कामगारांच्या पुढच्या पिढ्यांना आपलंसं करून घेतलं. शिवसेनेत आल्यानंतरही त्यांनी हा पॅटर्न कायम ठेवला. शाखा प्रमुख, विभाग प्रमुख यांच्याशी असलेला थेट कनेक्ट ही त्यांची जमेची बाजू ठरली, जी साहजिकच आदित्य ठाकरेंसाठी ग्राउंड सोपं करणारी ठरली. अहिर यांनीच अमराठी मतं ठाकरेंकडे वळवण्यात मोलाची भूमिका बजावल्याचं सांगितलं जातं. आता सचिन अहिर यांच्या जाण्याने पक्ष संघटनेला आणि पक्ष नेतृत्वाला जोडणारा दुवा निखळला आहे. सोबतच मनी आणि मसल पॉवर असलेला स्थानिक नेताही ठाकरेंकडून निसटला आहे.
हा बॅकलॉग भरून काढणं ही आदित्य ठाकरेंसाठी मोठी कसोटी असणार आहे। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सचिन अहिरांचं शिंदेंसोबत जाणं ही आदित्य ठाकरेंना पाडायच्या प्लॅनची सुरुवात नाहीये। भाजप आणि शिंदेंनी ही फिल्डिंग फार आधीपासून लावायला घेतलीये। 2022 साली शिवसेनेत फूट पडली, त्यानंतर ऑगस्ट महिन्यात दहीहंडी झाली। वरळीच्या जांभोरी मैदानावर सचिन अहिर यांची दहीहंडी होत असते, पण त्या वर्षी इथे भाजपच्या आशिष शेलारांनी दहीहंडीचं आयोजन केलं। वर घटना छोटी वाटते, पण उत्सवाच्या माध्यमातून इथे महायुतीनं आपले थर रचायला घेतले। भाजपकडून आशिष शेलार यांनी मतदारसंघात लक्ष घातलं, तर शिंदेच्या शिवसेनेनं ही जबाबदारी मिलिंद देवरांना दिली। पण स्वतः देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी कोळी बांधव, बीडीडी चाळी यांच्याबद्दल घेतलेले निर्णय इथे महायुतीचे स्पेस वाढवणारे ठरले। मिलिंद देवरांना शिंदेंनी मैदानात उतरवलं, त्यांचा पराभव झाला, पण विधानसभेला आदित्य ठाकरेंचं कमी झालेलं लीड, लोकसभेला अरविंद सावंत यांचं फक्त 6000चं लीड, या सगळ्यातून ठाकरे बॅकफुटला गेल्याचे संकेत मिळत होतेच। त्यामुळे शिंदेची शिवसेना असेल किंवा भाजप, वरळीत आदित्य ठाकरेंना पाडायची फिल्डिंग ही 2022 पासूनच लावली जात आहे, ज्यात आता सचिन अहिर यांच्यासारखा अनुभवी फिल्डर सहभागी झालाय। मग या सगळ्या ठाकरेंकडे उरतं कोण? तर सुनील शिंदे। सुनील शिंदे विधान परिषदेवर आमदार आहेत, स्थानिक लोकांशी थेट कनेक्ट आहे। सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुनील शिंदेंनी माध्यमांशी बोलताना त्यांच्याबद्दल शंका होतीच, आमच्या पक्ष नेतृत्वाने आत्मपरीक्षण करायला हवं अशी प्रतिक्रिया दिली। आता राजकीय परिस्थितीचा अंदाज घेतला तर सुनील शिंदेंची विधान परिषदेची टर्म पुढच्या वर्षी म्हणजे 2027 ला संपेल। ठाकरेंकडे विधान परिषदेचा उमेदवार निवडून आणायला पुरेसं संख्याबळ नाही। मग याचा आधार घ्यायचा म्हणलं तर अंबादास दानवेंच्या रूपात ठाकरेंच्या सेनेला एक जागा मिळाली आहे, त्यामुळे मित्रपक्ष आणखी एक जागा सोडण्यासाठी राजी होणं अवघड आहे। याचाच अर्थ सुनील शिंदेंसाठी विधान परिषदेचा मार्ग कठीण आहे। राहतो प्रश्न विधानसभेचा, तर वरळीची जागा आदित्य ठाकरे लढणार असल्यानं तो पर्याय सुद्धा नाही। त्यामुळे सुनील शिंदेंना आपल्या सोबत ठेवणं आदित्य ठाकरेंना जमेल का, यावर ठाकरे किती मायनस होतील हे ठरणार आहे। आता मनसेच्या मदतीचा पर्याय राहत असला तरी महानगरपालिका निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटात जागा वाटपात जे खटके उडाले, त्याच्या केंद्रस्थानी वरळी मधल्या जागा होत्या। आदित्य ठाकरेंना सेफ करण्यासाठी जास्तीत जास्त जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेल्या अशी चर्चा झाली। नाराज झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली, ठाकरेंच्याही काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आणि त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला। त्यामुळे साहजिकच मनसेचा सपोर्ट किती मिळतो आणि तेव्हाची राजकीय स्थिती काय असेल, या दोन्हीचा अंदाज लावणं आदित्य ठाकरेंसाठी कठीण असणार आहे। सचिन अहिर यांना सोबत घेऊन शिंदेंनी वरळीची आखणी केली आहे, ती अशी: सचिन अहिर यांची विधान परिषदेची टर्म 2028 ला संपेल, त्यानंतर 2029 साली होणाऱ्या विधानसभेसाठी ते सुद्धा उमेदवार असू शकतात। त्यांनी स्वतः शिंदे साहेब जी जबाबदारी देतील ती पार पडेल असं म्हणत सिग्नल दिले आहेतच। त्यात गुजराती समाजातून येणाऱ्या मिलिंद देवरा यांच्यापेक्षा गिरणी कामगारांच्या कुटुंबातून येणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंसमोर कडवं आव्हान उभं करू शकतात। त्यात त्यांना अरुण गवळीची ताकद, भाजपचा बेस आणि एकनाथ शिंदेची यंत्रणा या सगळ्याचा सपोर्ट असेल। त्यामुळेच हा फक्त विधान परिषदेपुरता विषय नाही, तर ही तयारी आहे आदित्य ठाकरेंना पाडायची। तुम्हाला काय वाटतं? आदित्य ठाकरेंचा पराभव करण्यात शिंदेच्या शिवसेनेला यश येईल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।